ह्या असा खोल समुद्रात असलेला निवती लाईट हाऊस आणि या लाईट हाऊसच्या खालतीच पाण्याचो फवारा उडता जे का की म्हणतात म्हातारीची चूळ. भारी म्हणजे आमका डॉल्फिन माशांचं कळप देखील बघूक मिळालो. समुद्रातले आश्चर्यचकित करून टाकणारे पॉइंट बघूसाठी आम्ही गेलेलो होडीयेन समुद्र एक्सप्लोर करूसाठी. तर गाववाल्यांनो, मी मनोहर चव्हाण स्वागत करते तुमचा आणखीन एका आपल्या मालवणी मिनी व्लॉग मध्ये. सकाळीच आम्ही पोहोचलो सुंदर अशा निवती बंदरावरती. हैनाच आपल्या समुद्र सफारीक सुरुवात होणार होती. या सफारीसाठी बोट होती जलदुर्गा बोटिंग सर्व्हिस यांची, ज्याचे मालक असत नारायण तारी, जे की एकदम उत्तम असे गाईड असत आणि प्रत्येक पॉइंटची आपल्याला व्यवस्थितपणे माहिती देतात. प्रवासाक सुरुवात झाली आणि गजाली मारत मारत आम्ही येऊन पोहोचलो होते म्हणजे किल्ले निवतीच्या गोल्डन रॉकला. सूर्याची कोवळी किरण याच्यावरती पडल्यावर हुबेहुबे सोन्यासारखं चकाकता म्हणून एका गोल्डन रॉक असा म्हटला जाता. थैना वाईशे पुढे इलो आणि आमका दिसले ते म्हणजे डॉल्फिन मस्तपैकी असे पाण्यात खेळत होते. मग आम्ही सरसरान निघालो लाईट हाऊसच्या दिशेने. वाटेत आमका गावलो सीगल बेट. ही असा सीगल बेट वरची गुफा जी की बघूक एकदम भारीच वाटता. ह्या असा पोर्तुगीज कालीन लाईट हाऊस जा की आता बंद असा. आता तुम्ही बघताच ब्रिटिश कालीन लाईट हाऊस जा की अजून पण चालू असा आणि ह्याच्यावरती कामगार काम करत असतात. लाईट हाऊस बघून तर एकदम भारीच वाटला. ही बघा, ही आता बघताच तुम्ही हिका म्हणतात म्हातारीची गुफा आणि ह्याच्या बाजूकच असा म्हातारीची चू, ज्याच्यात पाण्याचो मस्त पैकी असं फवारो बाहेर पडता आणि खूप बघूक एकदम भारीच वाटता. आता बोट दोन खडकांच्या मधना घातली होती आणि हैना जाताना तर एकदम भारीच वाटत होता. ह्यो असा बाली कोकण पॉइंट आणि हैसर इल्यावर असं वाटत होता थायलंड मलेशिया मध्ये जसा असता तशाच ठिकाणी आपण इलो असा. याच सोबत आम्ही मुंगूस रॉक देखील बघितलं, गरुडासारखं दिसणारो गरुड रॉक देखील बघितलं. असे असंख्य अशी ठिकाणं फिरलो आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासात. तुमका पण ही समुद्राची सफर करूची असत तर नारायण तारी यांका कॉन्टॅक्ट करा. स्क्रीन वरती यांचा नंबर वगैरे येत असा. व्हिडिओ तुमका आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींका शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओ.